स्पर्धेचे शेवटचे 40 मिनिटं केवळ उरलेले असताना कदाचित मिस गौरी पुंडलिक यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांचा पदार्थ जसा अपेक्षित आहे तसा होतोय असं नाही. माझ्या मते स्पर्धेचा निर्णय स्पष्ट आहे, नाही का? कदम हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा 2025चा निकाल जाहीर होतोय आणि याचे विजेते आहेत मिस्टर थांबा. स्पर्धा संपायला अजून 40 मिनिटं आहेत आणि मला प्रयत्न करायचा आहे. मॅडम थांबा. इतक्या लोकांना हरवून मिस्टर राजदा इथपर्यंत पोहोचलेत. आमच्यासाठी ही स्पर्धा आता इथे संपली आहे. स्पर्धा अजून संपली नाहीये कारण मी हरले नाहीये. मला अजूनही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मी वेळेवर सगळ्या फॉर्मॅलिटीज केलेल्या आहेत, वेळेवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो प्लीज मला हा पदार्थ बनवू द्या. जजेस प्लीज आय रिक्वेस्ट यू, मला एक संधी द्या. वेट, एक मिनिट. या इथे येऊन परत गेल्यात याचा अर्थ त्या स्पर्धेतून त्यांनी ऑलरेडी क्विट केलंय. मी इथनं का गेले हे जर मी सगळ्यांना सांगितलं तर तुम्हाला क्विट करावं लागेल मिस्टर राजदा. सो प्लीज जजेस प्लीज. मला वाटतं यांना एक चान्स द्यायला हवा. यू गो अहेड. थँक्यू. काय रे, परवा माझगावकरांच्या घरी येऊन जगताप साहेबांनी समज दिली होती ना तुला, तरी समजला नाही का? कशाला उचललास त्या पोरीला? म्हणून उचलली नाही साहेब. नाही, तुला असं समजणार नाही. माच आला ना तुला, चांगल्या लंब्या केसमध्ये आत टाकतो. या रे आला. अरे सोड मित्रा, सोड. बस काय साहेब, आपली दोस्ती आजची आहे का? अहो ते चालूच राहणार. कधी मी आत, तुम्ही बाहेर, तुम्ही आत, मी बाहेर, हे असं चालूच राहणार ना साहेब. काय ना, त्या मुलीला उचलण्यासाठी आपल्याला पैसे मिळाले होते. त्या पांढऱ्या उंदीरने आपल्याला सुपारी दिली होती. काय बाबू? पांढरा उंदीर? हो साहेब. शिखर राजदान नव्हतं. अहो, आम्हाला वेगळ्याच पोरीला उचलायची सुपारी दिली होती, पण आम्ही भलत्याच पोरीला उचलून आणलं. हे बरं झालं की सगळे पैसे आधीच घेतले, तर नंतर भेटले नसतं ना साहेब. तेव्हा तुम्ही मला सोडा आणि त्याला पकडा. तो कुठे आहे हे दाखवू शकतो आपण. हा, भैरवी माझगावकरांनी कॉम्पिटिशन मध्ये आल्यापासून कॉम्पिटिशनचा मूड, टेम्परेचर एकदम बदलून टाकलंय. आता बघूयात की मिस्टर राजदा जिंकतायत की मिसेस भैरवी हार कर भी जीतने वाली बाजीगर बनतायत का ते. आता कॉम्पिटिशनला उरलेत फक्त 20 मिनिटं.
या 20 मिनिटानंतर कळेल की कोण होणार आहे या कॉम्पिटिशनच्या विजेता किंवा विजेते. मिसेस भैरवींचा हात मात्र एकदम कुशल गृहिणीप्रमाणे पटापट चालतोय. त्यांचा स्पीड वाखाणण्याजोगा आहे. असं वाटतं या पदार्थाची रेसिपी त्यांना एकदम तोंडपाठच आहे. आहे ना, आमच्या बाईंनी शिकवली. सुगंध खूप छान येतो यांच्या रेसिपीचा. मलाही आला. वा सुनबाई, वा 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 वा. तुम्हाला काय वाटतंय कोण ठरेल या कॉम्पिटिशनची विजेता? हे काय मिस्टर राजदाना कोणी चिअरअप का नाही करत आहे? कम ऑन राजदा राजदा. असं नाही. सॉरी. ओ नो. तू मुद्दाम केलंयस हे. दरेस तुम्ही आता बघितलं असेल, ह्यानी मुद्दाम माझ्या डिश मध्ये पाणी ओतलंय. नाही नाही नाही, माझा पाय अडकला इकडे आणि मी तोल जाऊन मी पडलो, त्यामुळे पाणी चढलं. मी मुद्दाम नाही केलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे चुकून झालेलं नाहीये, तू मुद्दाम केलेस. जजेस, आय रिक्वेस्ट यू प्लीज ही स्पर्धा तुम्ही बाद करा, कारण का हा माणूस अनफेअर गेम खेळलाय. मी काय अनफेअर खेळलोय? माझ्यावर खोटे आरोप करू नकोस भैरवी. मी खोटे आरोप करत नाहीये. तू अनफेअर गेम खेळलेला आहेस आणि तुझ्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. मी अनफेअर गेम खेळलोय. तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा आहे मिस्टर राजदा. घेऊन या रे त्याला. घेऊन या. तुम्ही भैरवी माझगावकरची सुपारी याला दिली होती ना? यासाठी आम्ही तुम्हाला अटक करायला आलो. चला. नाही नाही नाही, मी असं काही नाही केलं. मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही. बस काय पांढऱ्या भाऊ, तुम्ही आपल्याला 2 पेटी दिली, आपण तुमचं काम केलं. त्यांनी 4 फटके दिले, आम्ही यांचं काम केलं. आपला कसं आहे, हिसाब एकदम फट्टम फाट करतो आपण. काय निलू, बरोबर ना? चालायचं ना? चल. ए कब बसतो का? चला, तुम्हाला आमच्यासोबत चौकीवर यावं लागेल. चला. ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला जिंकायचं आहे या स्पर्धेत. मी जिंकणारच आहे. मला बक्षीस मिळणार आहे. मला 10 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. मी स्पर्धा जिंकण्यासाठी काय काय केलंय हो. मी याला पैसे चालले, त्याला पैसे चालले. मला ही स्पर्धा जिंकायची. मला खूप सक्सेसफुल बिझनेसमन बनायचंय, खूप मोठा बिझनेसमन बनायचंय. प्लीज प्लीज मला घेऊन जाऊ नका. आमच्यासोबत चौकीवर या आणि मोठे बिझनेस बनवा. येऊन चालायला. नाही प्लीज 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 माझं ऐका. प्लीज प्लीज मला. ए चल. याचा अर्थ या स्पर्धेच्या विजेत्या आपल्याकडे आहेत. कदम हॉटेल्सतर्फे अरेंज केल्या गेलेल्या पाककला स्पर्धा 2025च्या विजेत्या आहेत. नाही, स्पर्धा अजून संपली नाहीये.
मी जजेसना विनंती करते की मी केलेला पदार्थ त्यांनी एकदा टेस्ट करून बघावा आणि त्या योग्यतेचा जर तो झाला असेल तरच त्यांनी मला विनर म्हणून घोषित करावं. प्लीज. ठीक आहे. थँक्यू. दहित्री. माझ्या सुगरण सासूबाईंच्या रेसिपी बुकमधनं मी बघून हा पदार्थ शिकलीये. आणि हो, पिठं भिजवायला वेळ नव्हता म्हणून सोडा टाकलाय आणि वेळ वाचवला. प्लीज. कमाल कमाल. वा वा वा. म्हणजे एवढ्या कमी वेळात तुम्ही हे केलं आणि ही या पदार्थाची ऑथेंटिक टेस्ट. थँक्यू. मी तर म्हणतो यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळायला पाहिजे. सो आजच्या या पाककला स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मी भैरवी माजगावकर यांना जाहीर करत आहे.